अद्रक लागवड पूर्व मशागत हा शेतीतील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. इथे जर आपली चूक झाली तर पुढे कितीही खर्च केला तरी अपेक्षित उत्पादन मिळू शकत नाही. आपण शेती करतो, मेहनत करतो, पण कधी कधी अपयश येतं आणि त्याचं मोठं कारण असतं सुरुवातीलाच झालेली चूक. सर्वप्रथम जमिनीची खोल नांगरणी आपल्याला करणे गरजेचं आहे. नांगरणी करणे म्हणजे फक्त औपचारिकता पूर्ण करणे नव्हे, तर ती जमिनीची पाया मजबूत करण्याची प्रक्रिया आहे. आपण अनेक जण घाई करतो, एकदाच नांगरणी करून थांबतो, परंतु ही चूक आपल्याला महागात पडते. शक्य झालं तर आपल्याला सब सॉइलर सुद्धा या ठिकाणी मारलं तर अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला येणार. कारण आपल्या जमिनी जास्त कडक झाल्यामुळे त्याचा कडकपणा तोडणं फार गरजेचं आहे. हे जर केलं तर पाणी साचणार नाही, फ्युजरम वाढणार नाही, जमिनीचा निचरा चांगला होईल. जमीन सूर्यप्रकाशात आपल्याला चांगली वाळू द्यावी लागेल. लक्षात ठेवा, सूर्यप्रकाशासारखं कोणतंच बुरशीनाशक या पृथ्वी तलावर उपलब्ध नाही. ही नैसर्गिक पद्धत जमिनीतील रोग जंतू कमी करते. आणि लक्षात ठेवा, चिकट आणि पाणी साचणारी जमीन शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. आता अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे, उन्हाळ्यातही पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय, जमीन सतत ओली राहते आणि तिला योग्य तापमान मिळत नसल्यामुळं जमीन जर व्यवस्थित तापली नाही तर त्याचा थेट परिणाम आद्रक पिकावर आपल्याला दिसून येतो. काही शेतकरी एप्रिलमध्ये कांद्याला काढणी करतात आणि लगेचच मे मध्ये अद्रक लागवडीचं नियोजन सुरू असतं, पण इथे आपण फसल्या जातो. ही महत्वाची चूक आपल्याकडून घडून जाते. जमिनीला उन्हात तापायला वेळच त्या ठिकाणी मिळत नाही. अशा जमिनीत लागवड आपण जर केली तर कंद उगवण क्षमता सुद्धा कमी होते आणि त्या ठिकाणी बुरशीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रचंड रोग वाढून जातो, जमीन सोलरेशन होत नाही, परिणाम उत्पादन घट होते. बुरशी अनेक प्रकारच्या बुरशी असल्यामुळं त्या त्रास देतात. म्हणूनच लागवडीपूर्वी जमीन काही दिवस चांगली वाळून आपल्याला द्यावी लागणार आहे. ती गरम होऊ द्या, ती चार्जिंग होऊ द्या. मध्यम स्वरूपाची भुसभुशीत जमीन निवडा. लाल माती असलेली जमीन अद्रक लागवडीसाठी सर्वात योग्य ठरते, हे लक्षात ठेवा. पूर्व मशागत ही खर्च नाही, ती गुंतवणूक आहे. आणि जो शेतकरी सुरुवातीला योग्य निर्णय घेतो तोच शेवटी भरघोस उत्पादन घेतो. नाहीतर शेवटी फक्त एकच वाक्य उरतं, सगळं करूनही काहीच मिळालं नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपली पूर्व मशागत ही पहिली पायरी आपल्याला व्यवस्थित पार करायची आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि